उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी या गावातील अरुण शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात दुर्मिळ असे ऊद मांजर आढळले आहे। अरुण शिंदे यांनी त्या प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले असून हा प्राणी पहिल्यांदाच गावात पाहायला मिळाला असे त्यांनी सांगितले। दरम्यान रानातील भटक्या कुत्र्यांपासून या प्राण्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यांनी या प्राण्यावर लक्ष ठेवले आहे। प्राणी मित्र आणि पत्रकार इम्रान सगरी यांना ही माहिती देण्यात आली। त्यांनी तातडीने नेचर कन्झर्वेशन सर्कलचे भरत छेडा यांना माहिती देऊन त्यांची रेस्क्यू टीम गावाकडे पाठवल्याचे समजले। ऊद मांजर हा प्राणी भारतात हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रह्मदेश, इंडो चायना आणि मलेशियात आढळतो आणि मलायात आढळतो। त्याचे केस मऊ आणि तुळतुळीत असतात। रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो। उदाची लांबी 65 ते 75 सेंटीमीटर, शेपूट 40 ते 45 सेंटीमीटर आणि वजन 7 ते 11 किलोग्राम असते। ऊद मांजर हा मूळ सपाट प्रदेशात राहणारा असला तरी वायव्य भारतातील वाळवंट, मध्य भारतातील शुष्क प्रदेश आणि महाराष्ट्र या भागातही तो राहू शकतो, कारण या प्रदेशांच्या हवा पाण्याशी त्याचे अनुकूल झालेले असते। सरोवर, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा राहतो। याचे मुख्य भक्ष्य मासे, परंतु ते मिळाले नाहीत तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात। खाड्या, नदीमुखे वगैरे ठिकाणी हे भक्ष्य शोधत असतात। मध्य भारताच्या शुष्क प्रदेशातील तळी, ओढे वगैरे आटल्यानंतर ऊद मांजरे जंगलात शिरतात आणि शिकार करून पोट भरतात। पाण्यात आणि जमिनीवर ते सारख्याच सहजतेने राहतात। त्यांच्या प्रजोत्पादनाच्या काळाविषयी किंवा त्या काळातील त्यांच्या वर्तनाविषयी काहीही माहिती नाही। वर्षाच्या सुरुवातीच्या काळात पिल्ले जन्मल्याचे आढळते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।